हे पोरगे हे पोरे शण्या तो बाप कुठे आहे तो गण्या कुठे आहे गण्या बकऱ्या इथं लावलं का म्हणलं आज वाडीत नाही बकऱ्या आडवला हा का दुपारच्या उन्हीत नाही सावलीत नाही आणलं का म्हणलं उन्हीच्यामुळे हा तो बाप कुठे गेला म्हणलं गण्या गण्या बाप झाकट पडा हे गण्या भाजीच मुलगी आहे का रे बाप बकऱ्या पाल आहे का इथं वाडीत आणले वाटते यानं नाही का सावलीत नाही आहे इथं सावली पाणी गिनी आहे का बरोबर आहे म्हणून आज बकऱ्या आणल्या म्हणले यांनी नाही का याचं पोरगं हे पाहिजे म्हणलं बकऱ्या नाही का ते गेले असं जेवायला गणेश भाऊजी गेले असं जेवायला गेले असं नाही का बकऱ्या हे सकाळून चालून येते आता उन्हाळ्यात दिवसात नाही काय झाडाखाली इथं बसत म्हणलं बरोबर आहे म्हणूनच ते बकऱ्या घरी आहे म्हणलं इथं बकऱ्या कसं काय खाण भरवला म्हणलं तुम्ही कोण आहे म्हणलं तुम्ही कोण आहे हा तू हा ते तिकडे राहतं म्हणलं फ्लॅटमध्ये हा ते आहे का म्हणलं तू ते आहे का मग काय बाबा घरी गेले म्हणलं बकऱ्या आम्हाला पाय म्हणले मी जेवण करून येतो म्हणलं घरून चहा घेऊन तुम्हाला काय त्रास आहे हा तुम्हाला काय त्रास आहे म्हणलं बकऱ्याचा तुमचा वावर आहे का हे तुमचा वावर आहे का अरे बापरे झाकट पाय हे त्याला बोलते बाबा पोरगी लय हुशार वाटते नाही भाजी सारखी हुशार आहे म्हणलं नाही का हा लय बोलते म्हणलं पोटी मग काय नाव आहे तो नाव काय त्याला नाव विचारतो अहो हेच नाव काय नाव आहे तो शण्या नाव आहे वाटते नाही का डोबडी आहे वाटते नाही का हो शण्या नाव आहे शण्या याच्या बापाला किती मार लागले तिकडे नाही रे झकट पडा याच्या बापाला किती मार लागले ते मार लागले नाही बापाले म्हणून तर हा हे गोष्टी इथं आहे म्हणलं हा याच्या बापाजवळ गेलं नाही पाहिजे तुम्हाला काय करावं लागते हा घरी म्हणलं घरी गेलं म्हणलं जरा जेवण करून येते म्हणलं ते चहा पिऊन येते म्हणलं हो ना आम्हाला सांगितलं दोघा बहीण भाऊ आम्ही इथं कसं काय बघा हा तुमच्या वरात थोडी आहे बघऱ्या एवढा हे बोलू लागला तुम्ही चुपचाप तुमच्या कामं करा तुम्ही रोजाना आहे तुम्ही मग काय आता ते पुरी आम्हाला जराच बकरीत दूध दे ना आम्ही चहा बनवतो बाई चहा बनवतो जराच बकऱ्यात दूध काढून जरा काढू का आम्ही काढू का हा काढू का म्हणलं हा माझ्या बकरीला हात नाही लावायचा म्हणलं बकरीला हात नाही लावायचा आता सांगा लागले मी माझ्या बाबाला भरून नेलं मी हा माझ्या बाबाला सांगून देत तुमचं नाव दोघाचं हा बकऱ्यात दूध काढ लागले होते म्हणून हा बकऱ्याला मारलं म्हणून इकडे हाणलं म्हणून मी सांगून देतो मग बापरे पोटली भारी दिसायला लागली बा झाकट पडा चढ बा दांचे फळ घालशील तू चल म्हणलं चल पाव द्यायची बघण्या तिला पाव दे म्हणलं आणि ते पाय ते त्याची गाडी आहे म्हणलं फोर व्हीलर ते पाय तिला घासा लागले म्हणलं बकऱ्या म्हणलं जरा लक्ष ठेव म्हणलं ते सांग पूर्वी सांग ना आपल्या माणसाची गाडी आहे तिला का मग काय सांग ना जरा ते बकऱ्या खेटा लागले त्याला हा मग काय चल जाऊ दे बाबा हे आपलं नाव सांगून देईन फालतू भांडणाचा काढी येईल म्हणलं चल म्हणलं चल कुठे लय भारी दिसायला लागली हे लय भारी आहेत लेकरं मग काय बदलला म्हणलं लेकर लय भारी झाले म्हणलं आता पहिल्यासारखं लेकर नाही राहिलं म्हणलं हा चल झगट पड्या चल म्हणलं चल इथून जाऊ दे पुटीच्या मागं मजा करायला लागलो आपण खरं वाटा लागला जेवढे समजत नाही म्हणलं जेवढं पुटीले मग काय दादा रविवार सुट्टी आहे नाही ते हे काय कट्टी राहते इथं हे जाते म्हणलं मग काय ते शाळेत जाते म्हणले पुटी चल इथून चाले जाऊ चल लवकर